आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नरकोड जाखोड परिसरात राष्ट्रीय पोषण गुढीची उभारणी, महिलांना आहाराबाबत मौलिक मार्गदर्शन। किकवारी राष्ट्रीय पोषण महानिमित्ताने नरकोड व तर बागलाण येथील अंगणवाडीत पोषण गुढीची उभारणी करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सरपंच शंकर पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका कावेरी देवरे, ग्रामसेवक शरद सावकार, पांडुरंग सोनवणे, मुख्याध्यापक रवींद्र पगार, एकनाथ पवार, विजय सोनवणे, युवा प्रशिक्षणार्थी चेतना सावकार, गोविंद अहिरे उपस्थित होते। यावेळी पर्यवेक्षिका कावेरी देवरे यांनी 8व्या राष्ट्रीय पोषण महाचे महत्त्व सांगितले। भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे पोषण अभियान। ही सर्वांगीण पोषणासाठी अशी एक व्यापक योजना आहे जी मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी भारत सरकारची प्रमुख योजना आहे। या अभियानाचा शुभारंभ माननीय पंतप्रधानांनी 8 मार्च 2018 रोजी केला होता। पोषण अभियान आरोग्य, निरोगीपणा आणि प्रतिकारक शक्तीचे पोषण करणाऱ्या पद्धती विकसित आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिसारी पतसंस्था तयार करून पोषण सामग्री आणि वितरणात धोरणात्मक बदल करून कुपोषणाच्या आव्हानांचा सामना करण्याचा प्रयत्न करते। 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान हा पोषण माह साजरा करण्यात येत असून नरकोड येथे लेक लाडकी मातृवंदना योजना बेबी केअर किट याबाबत माहिती देण्यात आली। या गावातील सवितामाडी व या मातेस सरपंच शंकर पवार यांच्या हस्ते बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले। तसेच वेगवेगळ्या पाककृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले। यामध्ये कडधान्य, तूळधान्य, फळे, पालेभाज्या, पोषण गुढीची उभारणी करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधुबाई गुंजाड, अंजना निकम, मंगला कांबळी, लताबाई सोनवणे, अर्चना निकम, सुमन गवडी, उज्ज्वला भदाणे, आशा महाले, मंगलाबाई चौरे, रंजना पवार, सिंधुबाई सोनवणे, सुशीला बागुल, वैशाली सोनवणे, रंजना बच्छाव, ताराबाई पवार, कोकिडा निकम, पूजा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले। बागलाण वृत्तांतासाठी अभिमान अहिरे।